गुड मॉर्निंग. आज आहे 1 जुलै. तर आज आपण काय करतोय, आपल्या आंब्यांना पाणी देण्यासाठी आपण 2 मेन पाईपलाईन बनवलेल्या आहेत आणि त्या वॉलमधून आपण रबर पाईप्स एक्सटेंड करून आंब्याच्या झाडांना आपण पाणी देतो. तर आता पाऊस लागला आहे, त्यामुळं आता पुढचे 2-3 महिने तरी काही गरज नाही आहे त्या रबर पाईपची. आणि आता पेरणी पण करायची आहे. सो ट्रॅक्टर फिरणार आता रानामध्ये. त्यामुळे ते पाईपांचा अडथळा होईल आणि परत सगळी माती बिती घुसल. त्यापेक्षा त्या गुंडाळून ठेवलेलं बरं. म्हणून आज सगळ्या पाईपा गुंडाळायच्यात आणि एक 2-3 झाडं आहेत नवीन, ती लावायची आहेत. ही मेन पाईपलाईन आहे आपली. तिकडं त्या टाकीपासून आपण पाईप काढलेली आहे, तिथं आपली बोरवेल आहे. आणि तिथून ही जी एक मेन पाईपलाईन आहे आणि तिकडं समोर व्हाईट दिसते तुम्हाला, ती एक मेन पाईपलाईन आहे. आणि ह्या रबर पाईप्स आपण त्यांना वॉलला बसवलेल्या आहेत. मग आता ह्या गुंडाळून ठेवायच्यात आपल्याला. ते 2-3 ठिकाणी जरा मोकळी जागा आहे, तिथं लावूया आपण ही झाडं. एक झाड दाखवते तुम्हाला. सो ही नर्सरीमधनं आणली होती एक आठवडाभरापूर्वी. सो हे झाड आपल्याला लावायचं आहे, जसं तिथं तुम्हाला दिसतंय मध्ये एक झाड वाळलेलं आहे ते. तर ते झाड काढून तिथं हे लावायचं आपल्याला आणि थोडी मोकळी जागा आहे तिथं लावूया आपण. तिला जीवावरती येतं राव, एखादं चांगलं झाड काढायचं म्हणल्यावरती. तिथलं का झाड फांदी मार लागलाय त्याला, फांद्या सुकत सुकत चाललंय. ते जागणार पण तसंही नव्हतं. बारीक बारीक फूट होती म्हणा, पण अजून ठेवलं असतं तर वाट लागली असती. उंच लावायचं नाही, आतमध्ये ठेवून बघा ना कलम कुठे येते त्याचं. हो ठीक आहे. सो आता झालं सगळं काम. बरोबर सकाळी 7 वाजता चालू केलं होतं. आता वाजले 11. 4 तासात उरकून गेलं सगळं काम. पावसाने जरा ओढ दिली होती, पडलं नाही जास्त, त्यामुळं पटपट पटपट उरकून गेलं. आज तेवढंच काम होतं, जास्त नव्हतं. फक्त ते पाईप काढायच्या होत्या आणि 4 झाडं लागायचे होते. एक लिंबूचं झाड होतं, तेवढं लावलं. ठीक आहे, निघतो घरी मग आता.